बरं ऐका, तुम्ही साखरेचा कलाकंद नेहमीच खाल्ला असेल, बाजारातून आणून खाल्ला असेल, मार्केटमधून आणून खाल्ला असेल, पण कधी तुम्ही गुळाचा कलाकंद ट्राय केलाय का? नसेल केला ना तर लगेच करा. अगोदर इकडे कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये 1 लिटर जे आहे दूध फुल फॅट मिल्क इथे वापरलेलं आहे. तुमच्या घरात जे कोणतं दूध असेल ते घेतलं तरी सुद्धा चालेल, पण फुल फॅट मिल्कनी काय होतं, पटकन हे जे आहे छान असं घट्टसर होतं. आता हे जे दूध आहे याला 25% आपल्याला आटवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं अजून घट्टसर याला करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर दूध एकसारखं चालवत जे आहे 25% शिजून घेऊया. आता इकडे दूध शिजलं आहे तोपर्यंत साधारण 3 ते 4 चमचे जे आहे आपली नॉर्मल दुधावर मलाई येते ती घातलेली आहे. याने काय होतं, छान असा फ्लेवर येतो, क्रीमी टेक्स्चर सुद्धा येतं. त्यानंतर इकडे 2 चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे लिंबाच्या रसामध्ये 2 चमचे पाणी मिक्स करून साईडला ठेवलं. याचा वापर आपण पुढे करूया. तोपर्यंत इकडे दूध सुद्धा छान असं हे 25% कमी झालेलं तुम्ही पाहू शकता. पहिल्या दुधामध्ये आणि आत्ता दुधामध्ये थोडंसं जे आहे डिफरन्स आहे, म्हणजेच काय 25% दूध जे आहे छान आटलं गेलेलं आहे. आता दूध घट्ट झालं आहे का नाही तर हे कसं ओळखायचं, नॉर्मली चमच्यावर दुधाची कोटिंग येते आणि ती आपण हाताने फिरवली की मग ते कळतं की दूध आपलं घट्ट झालं आहे का नाही. दूध आहे ना व्यवस्थित एकसारखं चालवत राहायचं, दुधाला अजिबात मध्ये सोडायचं नाही. गॅसची फ्लेम मिडियम आहे, दूध खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे इतका पूर्ण कलाकंद होईपर्यंत साधारण 20 मिनिटं लागतात. त्यामुळे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आता पाहू शकता छान अशी खळखळीत दुधाला जी आहे उकळ येत आहे आणि दुधाला उकळ आली की यामध्ये आपण चमच्याने जो आहे लिंबाचा रस घालणार आहोत. पण त्या अगोदर यातली थोडीशी वाफ जी आहे रिलीज करूया, गॅसची फ्लेम जी आहे लो करूया. आता लिंबाचा रस घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची, नाहीतर काय होतं, ज्यावेळेस आपण लिंबाचा रस घालू तर दूध जे आहे खूप जास्त प्रमाणात फुटलं जाईल. आपल्याला हे दूध इथे फोडायचं नाही आहे किंवा पनीर सारखं करायचं नाही. तर अशा पद्धतीने चमच्यावर कोटिंग तुम्ही दुधाची पाहू शकता. तर इथे दुधाची कोटिंग छान पद्धतीने आलेली होती. त्यानंतर जो लिंबाचा रस होता तो 1-1 चमचा करून घालूया. जसं की मी म्हणाले, आपल्याला दूध जे आहे खूप जास्त पनीर बनवायचे असं फोडायचं नाही, फक्त दुधाला जो आहे हलका दाणा द्यायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने चमच्याने लिंबाचा जो पाण्यामध्ये मिक्स केलेला रस आहे तो घालायचा आणि एकच डायरेक्शनने जे आहे फिरवत राहायचं. म्हणजे काय होतं, दूध खूप जास्त प्रमाणात फुटलं जात नाही, त्यातल्या त्यात लिंबाचा रस छान पद्धतीने एकत्र होतो. आता इथे तुम्हाला जर लिंबाचा रस नसेल घालायचा तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल, डायरेक्ट गूळ घातला तरी सुद्धा चालेल. पण अशा पद्धतीने जर आपण मिल्क केक किंवा कलाकंद बनवलं ना तर एकदम मार्केटसारखा दाणा येतो, यासाठी सांगत आहे. तर पाहू शकते ते संपूर्ण जो रस होता मिक्स केलेला तो घातला आणि एकच डायरेक्शनने फिरवत राहिले. ह्याने काय होतं, हलका दाणा तयार होतो, खूप जास्त प्रमाणात दूध फुटलं सुद्धा जात नाही आणि खूप जास्त पनीर होईल असं सुद्धा होत नाही. तर अशाच पद्धतीने ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्यामध्ये कसा दाणा पडतो. तर हे बघा, अशा पद्धतीने जे आहे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची. संपूर्ण जी आहे लिंबाच्या रसची प्रक्रिया होईपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि ज्यावेळेस हलका दाणा दिसेल दुधामध्ये तर त्यावेळेस गॅसची फ्लेम मिडियम केली तरीसुद्धा चालेल. तर आता दूध जे आहे साधारण 50% कमी झालेलं आहे. 50% दूध इथे आटलं गेलेलं आहे. छान घट्टसर सुद्धा झाले, दाणासुद्धा छान पद्धतीने पडलेला आहे. आता हा मिल्क केक नॉर्मली साखरेपासून बनला जातो, पण आज मी इथे तुम्हाला गुळापासून बनवून दाखवणार आहे. कारण काय होतं, बऱ्याच जणांना साखर खायची नसते आणि मग त्यांना काय गोड खायचं खूप मोठा प्रश्न पडतो. तर अशा पद्धतीने तुम्ही गुळाचा मिल्क केक नक्की ट्राय करू शकता. तर पाहू शकता तुम्ही दुधामध्ये छान असा एक हलका दाणा आलेला आहे, खूप जास्त प्रमाणात इथे दूध फुटलेलं नाही. आता आणखीन दुधाला दाणा देण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे ते म्हणजे गूळ. आता गूळ इथे नॉर्मली आपला जो घरामध्ये गूळ असतो तो घ्यायचा. फक्त रंग जो आहे छान असला पाहिजे, म्हणजे काय होतं, मिल्क केकला रंग सुरेख येतो. तुम्हाला दाखवते मी पुढे. त्या अगोदर इकडे आपलं दूध छान पद्धतीने आटलं गेलेलं आहे. त्यानंतर इकडे मी गूळ सुद्धा घेतला. तर गूळ जो आहे साधारण तुम्ही इथे जॅगरी पावडर सुद्धा घेऊ शकता, पण जॅगरी पावडरने काय होतं, दुधाला दाणा येत नाही. त्यामुळे जो नॉर्मली आपला गूळ असतो तोच घ्यायचा. किसून घ्या किंवा मग अशा पद्धतीने चिरून घेतला तुकडे करून तरी सुद्धा चालेल, फक्त खूप जास्त मोठे नको. 220 ग्रॅम प्रमाणात इथे मी गूळ घेतलेला आहे आणि गूळ घालायचं त्यावेळेस गॅसची फ्लेम लो करायची.
लो फ्लेमवर इथे गूळ घालायचा आणि एका डायरेक्शनने फिरवत राहायचं. आता इतका छान दाणा या दुधाला पडतो ना, तुम्हाला दाखवते मी. एकदम आपण जे मार्केटमधून आणून खातो ना त्याच पद्धतीने. अजून तरी सगळं गूळ जो आहे विरघळलेला नाही आहे, तरीसुद्धा छान पद्धतीने इथे दाणा जो आहे गुळाला दुधाला पडलेला आहे. आता हा मिल्क केक बनवणं सोपं आहे, फक्त पेशन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. साधारण पूर्ण मिल्क केक बनवण्यासाठी 20 ते 22 मिनटं लागतात, यापेक्षा जास्त नको. आता अशा पद्धतीने गूळ व्यवस्थित मेल्ट झाला आणि दुधाचे दाणे झाले की मग गॅसची फ्लेम हाय केली तरीसुद्धा चालतं आणि हाय फ्लेमवर यातलं जे पाणी आहे ते आटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं. आता गूळ घातल्यामुळे काय होतं, दुधातलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते रिलीज होतं आणि दूध आणि गुळाचं पाणी जे आहे, म्हणजे दुधाचं पाणी जे आहे गुळामुळं वेगळं होतं दोन्ही पण, तर ते शिजवून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता इथे किती शिजवायचं हे सुद्धा तुम्हाला सांगते. तर हे बघा, अशा पद्धतीने मस्त असा हा दुधाला दाणा पडलेला आहे आणि यामधलं पाणीसुद्धा छान पद्धतीने रिलीज होत आहे. इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे, कारण आता आपण गूळ घातलेला आहे. आता गूळ घातल्यामुळे काय होतं, तळाला दूध जे आहे अजिबात लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे दुधाचा जो आहे दाणा पडल्यामुळे सुद्धा तळाला लागत नाही. तर इकडे आपण गॅसची हाय फ्लेम करून सुद्धा त्याला शिजवून घेऊ शकतो. तर हे बघा, मस्त असे हे ढणढणीत उकळ येत आहे, म्हणजेच काय की गॅसची फ्लेम हाय आहे. यातलं पाणी जे आहे भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे आणि छान असं हे घट्टसर टेक्स्चर जे आहे तयार होत आहे. आता हे मिल्क केक आपण जेव्हा बाजारातून आणायला जातो तर प्रचंड महाग तर असतं, पण महत्त्वाचं म्हणजे मन भरून आणि पोट भरून अजिबात खाता येत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाजारापेक्षाही घरात आपण छान पद्धतीने कलाकंद बनवू शकतो. आता पूर्वीच्या दुधामध्ये आणि आत्ताच्या दुधामध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. रंग पहा, टेक्स्चर पहा आणि महत्त्वाचं म्हणजे जे पाणी रिलीज झालेलं होतं ते सुद्धा छान पद्धतीने आटलं गेलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने इथे फक्त जी कढई घेणार ना ती फक्त थोडीशी जाडबुडाची घ्या किंवा मग नॉनस्टिक घ्या, म्हणजे काय होतं, खूप जास्त लागलं जात नाही, आजूबाजूला लागलेलं सुद्धा व्यवस्थित काढता येतं. आणि हे बघा, अशा पद्धतीने आणखीन थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि थोडंसं आपल्याला अजून साधारण 5 मिनटं शिजवून घ्यायचं, यापेक्षा जास्त नको. आता याला नॉर्मली थोडंसं टेक्स्चर देण्यासाठी इथे मी 2 चमचे तूप घालणार आहे यामध्ये आणि थोडीशी वेलची पावडर. तर जे आपलं नॉर्मल घरामध्ये तूप असतं साजूक तूप तेच या ठिकाणी घालत आहे. तर 2 चमचे इथे मी तूप घालत आहे. तुपाने एकतर काय होतं, शाईन छान येते, टेक्स्चर छान येतं आणि चवसुद्धा वाढते. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर फ्लेवरसाठी, ऑप्शनल आहे, नको असेल नाही घातली तरीसुद्धा चालेल. आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून हाय फ्लेमवर साधारण आणखीन 5 मिनटं आपण याला शिजवून घेऊया. आता पाहू शकता तुम्ही, मस्त असा हा मिल्क केकसारखा दाणा आलेला आहे. त्यातलं पाणीसुद्धा एक्स्ट्राचं जे आहे शिजून झालेलं आहे, म्हणजेच काय एकंदरीत की छान असं हे घट्टसर आपलं हे मिल्क केक तयार होत आहे. आता हे मिल्क केकचं झालंय, म्हणजे मिल्क केक आपल्याला ट्रेमध्ये घालण्यासारखं झालंय का नाही झालंय हे ओळखण्यासाठी काय करायचं, एकतर पहिली महत्त्वाची ट्रिक म्हणजे हे मिल्क केक जे आहे कढई सोडायला सुरुवात करतं. दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे अशा पद्धतीने छान असं हे गोलसर फिरतं. आणि तिसरी ट्रिक म्हणजे यातलं पाणी जे आहे संपूर्ण आटलंय का नाही ते बघायचं. या 3 पद्धतीने तुम्ही याला पाहू शकता. तर हे बघा, इतकं आपल्याला शिजवायचं आहे, यापेक्षा जास्त नको. आता इतकं जे एक्स्ट्राचं पाणी आहे तितकं राहू द्यायचं, कारण त्यामध्ये ज्यावेळेस ते थंड होतं मिल्क केक आपण ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये घातल्यावर, तर त्यातलं जे पाणी आहे ते मिल्क केकचं म्हणजे ते दुधाचा जो दाणा आहे तो शोषून घेतो. एखादी प्लेट किंवा डिश किंवा ताट किंवा ट्रे काही घेऊ शकता, फक्त त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्या, म्हणजे काय की आपला जो मिल्क केक आहे सोप्या पद्धतीने निघून येईल. त्यानंतर लगेचच ताटामध्ये मिल्क केक घातला, थोडासा पसरवून घेतला, अगोदर व्यवस्थित असं पसरलं की लगेचच यावर झाकण द्यायचं, म्हणजे काय होतं, यातला जो अरोमा आहे, यातलं जे मॉइश्चर आहे ना तिथेच लॉक होतं. याचा जो इनेस आहे, म्हणजेच की ज्याचा जो फ्लेवर आहे तो उघडून येत नाही, तिथेच लॉक होतो आणि मग चव दुप्पट तिप्पट लागते.
10 ते 15 मिनिटानंतर झाकण काढायचं. झाकण काढल्यावर याला हवं तर असेच कटिंग करू शकता किंवा मग एखादी प्लेट त्यावर ठेवून ते जे आहे खालची बाजू तुम्ही वर करून घेऊ शकता. तर या पद्धतीने मी खालची बाजू वर केली आणि पाहू शकता किती सोप्या पद्धतीने, कुठे तुटला नाही आहे, फुटला नाही आहे, काही नाही आहे. आणि याला कटिंग तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपनुसार देऊ शकता. आता जसे मार्केटमध्ये चौरस भागामध्ये शेप असतात त्याच पद्धतीने इथे मी शेप देत आहे. तर अशाच पद्धतीने मस्त असा हा दाणेदार मार्केटमध्ये मिळणारा सगळ्यांच्या आवडीचा, महत्त्वाचं म्हणजे साखर न वापरता गुळाचा मिल्क केक एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक छानशी कमेंट करा, रेसिपी लाईक करा, रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. आणि अशाच नवनवीन छान छान रेसिपीज अचूक प्रमाणामध्ये पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत.